रात्रीची 11 वाजेची वेळ. मुंबईच्या कामा हॉस्पिटलच्या इमारतीचा 5वा मजला. काही शिपाई आणि पोलीस अधिकारी वरच्या मजल्याकडे डोळे लावून बसले होते. वरच्या मजल्यावर 2 दहशतवाद्यांनी काही डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या स्टाफला ओलीस ठेवलेलं. अचानक वरून हँड ग्रेनेड फेकले जातात. 5व्या मजल्यावरचे पोलीस अधिकारी आणि शिपाई त्यात जखमी होतात. 1-2 शहीद होतात. अशाही परिस्थितीत त्या 2 दहशतवाद्यांशी सामना करून कंट्रोल रूम पर्यंत सगळी माहिती पोहोचवण्याचं काम एक अधिकारी करतात. ग्रेनेडच्या स्फोटानं त्यांच्या डोळ्याला इजा झालेली असते, पायाला भळभळती जखम असते, तरी देखील 26/11च्या त्या रात्री दहशतवादी अबू इस्माईल आणि त्याचा सहकारी अजमल कसाब यांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ते अधिकारी होते सदानंद दाते. त्यांच्याबद्दल आत्ताच हे सांगण्याचं कारण म्हणजे सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात दाखवलेलं शौर्य आणि हल्ल्यानंतर फोर्स 1 या दहशतवाद विरोधी पथकाच्या स्थापनेतील पुढाकार, या सगळ्यासोबत महत्वाच्या पदांवर केलेलं काम, या सगळ्याची माहिती आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. सदानंद दातेंचा एकूणच प्रवास कसा राहिला हे आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी त्यांनीच सांगितलेली एक इंटरेस्टिंग स्टोरी पाहूया. ही स्टोरी पाहण्यामागे काही करंट रिलेव्हन्स आहे. आपण अलीकडच्या काही दिवसात रोज बातम्यांमध्ये नक्षलींचा खात्मा होताना पाहतोय. कधी हिडमाला संपवलं तर कधी बसवराजू टिपला गेला. आता नक्षलींना जीव वाचवून शरण येणं किंवा मरून जाणं हे 2च पर्याय राहिलेत. पण हा नक्षलवादी चळवळीचा खात्मा सहजासहजी झालेला नाहीये. बऱ्याच वर्षांचे प्रयत्न यामागे. आता काही वर्ष मागे जर गेलो तर 90च्या दशकात भंडारा जिल्ह्यात नक्षलवादानं डोकं वर काढलेलं. तरुण मुलं नक्षलांना सामील व्हायला सुरुवात झालेली. यावर काय करता येईल यासाठी पोलीस दलांनी विचार सुरू केला होता. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी यावर एक अभियान राबवण्याचं सुद्धा निश्चित केलं. आदिवासी भागातल्या साक्षर महिलांची एक यादी केली गेली. त्यानुसार त्यांना एकत्रित केलं गेलं. पोलीस काम काय करतात, FIR म्हणजे काय, पोलिसांची कार्य कोणती, अशी प्राथमिक माहिती दिली गेली. गावागावात जाऊन त्यांनी वर्तमानपत्र वाटून लोकांना साक्षरही केलं. नक्षलवाद देशासाठी कसा घातक आहे हे या महिलांनी समजावून सांगितलं आणि त्याचा परिणाम म्हणजे नक्षलवादी पोलिसांना शरण आले. युवकांनी नक्षली मार्ग सोडून दिला. हे सगळं साध्य झालं त्याचं कारण या रणनीतीमध्ये असलेले भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक IPS सदानंद दाते. त्यावेळी देखील नक्षलींचा बिमोड करण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी छत्तीसगडच्या परिसरात CRPF मध्ये असताना देखील नक्षल चळवळ संपुष्टात आणण्याचं काम केलं. हे झालं त्यांनी नक्षलवादाच्या संदर्भात केलेलं कार्य. पण हा संघर्ष त्यांना काही नवीन नाहीये. शाळकरी वयापासून हा संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. 8वीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करून कुटुंब चालवायची. त्यामुळे 5वी पासून दाते सर पेपर टाकायचं काम करायचे. कधी लायब्ररीत रिसेप्शनिस्ट म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. पुढे जेव्हा UPSC देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी लोक प्रशासन आणि कॉमर्स हे विषय निवडले. UPSCतून IPS अधिकारी म्हणून निवड झाली. सुरुवातीच्या प्रशिक्षणानंतर पहिलीच पोस्टिंग रत्नागिरी जिल्ह्यात झाली. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पोलिसिंग करणं अशक्य आहे, या भावनेतून त्यांनी काम करायला सुरुवात केली. नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांनी याच मार्गाचा अवलंब केला. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्याचं निश्चित झालं. ते आता फोर्स 1 या नावानं ओळखलं जातं. या फोर्स 1च्या प्रमुख पदाची जबाबदारी सदानंद दातेंनी घेतली आणि अतिशय कमी वेळात फोर्स 1ने देशातलं सर्वोत्कृष्ट कमांडो पथक म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं. पुढे मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त गुन्हे, सहपोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था यासारख्या थेट जनतेशी संबंधित आणि अत्यंत महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत महत्वाच्या पदांवर काम करण्यासोबतच त्यांनी केंद्रीय पोलीस दलात देखील काम केलंय. CBIचे पोलीस उपमहानिरीक्षक आणि CRPFचे पोलीस महानिरीक्षक म्हणून महत्वाची भूमिकाही त्यांनी बजावली. CRPF मध्ये त्यांची पोस्टिंग छत्तीसगडमध्ये होती, तर भारतीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोमध्ये म्हणजेच IB मध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे. सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. आणि हा सगळा तपशील सांगण्याचं कारण म्हणजे त्यांनी किती महत्वाच्या पदांना न्याय दिलाय हे या सगळ्यातून कळतं. 1990 सालच्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. सुरुवातीला भंडारा, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात त्यांनी काम केलं. भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या योगदानाबद्दल आपण पाहिलंच. पण त्यांनी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात असताना तरुणाईच्या गंभीर प्रश्नांवर अतिशय बारकाईनं काम केलं. दारूबंदीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी सामाजिक घटनांची मदतही घेतली. जुगार, मटका अशा गुन्हेगारी कृत्याच्या मनोरंजनाला चाप लावला.
एकीकडे हे पोलिसिंग सुरू होतंच, पण त्यासोबतच त्यांनी फुल ब्राईट प्रोग्राम अंतर्गत हॅन्ड फ्री फेलोशिप मिळवली. आर्थिक गुन्हे व संघटित गुन्हे आणि त्यांचं स्वरूप या विषयावरती संशोधन केलं. कर्तव्य, धाडस, उत्कृष्टता, इतरांची चिंता, स्वयंशिस्त आणि स्वतःचा विकास ही त्यांची नैतिक तत्व राहिली आहेत, असं त्यांनी त्यांच्या वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकातही स्पष्ट केलं. भारताच्या पोलीस दलांशी संबंधित महत्वाच्या पदांवर काम केलेल्या दातेंची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलं जाणं हे अतिशय गरजेचं होतं. राज्यातली सध्याची परिस्थिती पाहता शहरी तसंच निमशहरी भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. ठिकठिकाणी टोळी युद्ध सुरू असल्याचं दिसतंय. अशा अनागोंदींच्या परिस्थितीत एखादा अधिकारी गरजेचा असतो जो ह्या परिस्थितीला व्यवस्थित हाताळेल. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद अनेक दिग्गज अधिकाऱ्यांनी सांभाळले. त्यापैकीच एक म्हणजे सुप कॉप जुलिओ रिबेरो. देशात जेव्हा पंजाबमध्ये असंतोष निर्माण झालेला तेव्हा त्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांची प्रतिमा पोलीस दलातील भीष्माचार्य अशी आहे. त्याच आधारे पोलीस अधिकारी म्हणून चोख कर्तव्य बजावणारे सदानंद दाते हे दुसरे भीमाचार्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावतीला सबस्क्राईब करा.